नमस्कार, ई-टीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। राज्यात प्राथमिक अंदाजानुसार चांगला पाऊस होणार। विभागनिहाय एनडीआरएफची पथके तयार करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मान्सून आढावा बैठक। महायुतीत भाजपा हा बिग ब्रदर असून त्यांना अधिकच्या जागा मिळणे हे निश्चित। आम्हाला देखील ठरल्याप्रमाणे जागा मिळाव्यात। विधानसभा जागा वाटपावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। कोणी मला मौत का सौदागर तर कोणी मला घाणेरड्या नाल्यातील किडा म्हटलं। यावरून पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावलं। म्हणाले, मी 24 वर्षापासून सर्व सहन केलंय, मला आता याचा अजिबात फरक पडत नाही। ससून हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दल श्वेतपत्रिका काढावी। कार अपघात प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची फेरफार केल्याप्रकरणी 3 सदस्यीय समितीकडून तपास सुरू। आरोपी मुलाला वाचवण्यासाठी डॉक्टरांचं कृत्य। कीर्ती व्यास हत्येप्रकरणी दोन्ही दोषींना जन्मठेप। मुंबई सत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा। न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांनी दोन्ही आरोपींना सोमवारी ठरवलं होतं दोषी। आईच्या अपघाती मृत्यू प्रकरणी मुलीला मिळाली जवळपास 1 कोटीची नुकसान भरपाई। मोटर अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश। धडक देणाऱ्या वाहनाचे मालक आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले आदेश। एक्स बॉयफ्रेंडला तरुणीच्या प्रियकराकडून चिरडण्याचा प्रयत्न। पिंपरी चिंचवडमध्ये घडली घटना। डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला दिलासा। रणजित सिंह हत्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून दोषमुक्त। कान फेस्टिवलमध्ये पायल कापडिया ठरली ग्रँड प्रिक्स विजेती। पायलसह एफटीआयआयच्या 35 विद्यार्थ्यांवर आंदोलनाचा अजूनही सुरू आहे खटला मागे घेण्याची विजेता रेसूल पुकुटी यांनी केली मागणी। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।